नमस्कार मंडळी. उद्या 23 ऑगस्ट महाराष्ट्र केसरी भव्यदिव्य ओपनचं मैदान निमसोड शितोळेनगर येथे संपन्न होत आहे. अनेक रथी महारथी टॉपचे नंदी या मैदानात येणार आहेत. मैदानाचं पारितोषिक बघताय 1,21,000 रुपये. पुढील देखील पारितोषिक खूप सुंदर आहे. क्वार्टर फायनलला देखील खूप सुंदर अशी बक्षीस आहेत. तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण नक्की कशावरती, तर मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्ह या चॅनलवरती. आणि उद्या या ओपनच्या मैदानात अनेक रथी महारथी टॉपच्या नंदी 100% मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत. चला तर बघूया. या मैदानातील मित्रांनो 2 पैरे जवळजवळ 100% फिक्स झाले आहेत. ते पैरेसुद्धा बघणार आहोत आणि बाकीचे काही संभावित पैरे व्हिडिओमार्फत बघूया. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉप पायरा बघताय. अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदान ज्या जोडीने गाजवलं होतं, असा हिंदकेसरी सचिन आणि हिंदकेसरी लक्षा आणि त्रिकूट म्हणजे भैया ड्रायव्हर, हे त्रिकूट उद्या पुन्हा एकदा या मैदानात एकत्र दिसू शकतं. कदमवाडी मैदानात मित्रांनो या जोडीची सेमी सुट्टा होता, परंतु गाडी पुढे फॉल झाल्यामुळे मित्रांनो हार झाली. परंतु मालक हा पायरा तोडत नाहीत. पुन्हा एकदा उद्याच्या निमसोड शितोळेनगर मैदानामध्ये हा A1 जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. जबरदस्त अशी गती लागते आणि मित्रांनो या जोडीला गटाला कोणी हारू शकतं, परंतु सेमीला मित्रांनो या जोडीचा स्पीड अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. अशी ही A1 जोडी मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकते. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. ज्या जोडीने हिंदकेसरी मैदानामध्ये गुलाल घेतला होता, अशी A1 टॉप जोडी शाणा काढतूस, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा आदत शाणा काढतूस आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मथुरचा शिष्य, ज्याचा पळ जबरदस्त होता, परंतु मथुरसोबत पळून अजून उजेडत आला आणि आता टॉप पायऱ्यांमध्ये मोठमोठ्या मैदानामध्ये दिसतोय, असा सुलतान आणि शाणा काढतूस हा पुन्हा एकदा जोड आपला एकत्र येऊ शकतो. जबरदस्त अशी गती लागते आणि मित्रांनो शाणा काढतूस आणि सुलतान येणाऱ्या बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं भविष्य आहेत. टॉप स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि उद्याच्या मैदानात पुन्हा एकदा हा टॉप जोड आपल्याला एकत्र येऊ शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. पैलवान अभिजित भैया पवार, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनमध्ये चर्चेतलं नाव बबनदांचा रावण आणि सर्जा ही A1 टॉप जोडी मित्रांनो आपल्या एकत्र येऊ शकते. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे, मागच्या मैदानामध्ये वजीर विरुद्ध सर्जा या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सर्जाचा गटाला पराभव झाला होता, परंतु तो वेगाचा शेवट आहे मित्रांनो, कधी कमबॅक करू शकतो. वजीरसुद्धा त्याच गटामध्ये जबरदस्त पाळला होता, परंतु सर्जाची हार झाली होती. लवकरच आगामी या निमसोड मैदानात सर्जाचा कमबॅक दिसू शकतो. सर्जा आणि रावण हा देखील एक संभावित आणि टॉप पायरा आपला या मैदानात दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. शिरसवडीकरांची रायफल या निमसोड मैदानात कोणासोबत दिसू शकतो, तर विसापूरकरांचा कार्तिक, चालू सीझनमध्ये चर्चेतलं नाव, अगदी कमी वयामध्ये आपलं आणि आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्रभर करणाऱ्या विसापूरकरांचा कार्तिक आणि आरोही पंकज घाडगे यांची शिरसवडीकरांची रायफल, मोठमोठ्या मैदानामध्ये मित्रांनो गुलाल घेणारा असा शिरसवडीकरांचा रायफल आणि विसापूरकरांचा कार्तिक हा सुद्धा A1 जोड आपल्या निमसोड शितोळे मैदानामध्ये एकत्र येऊ शकतो. सुंदर असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला. पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय. जवळजवळ मित्रांनो हा पायरा फिक्स देखील असू शकतो. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह, घाट गाजवणारा अखंड महाराष्ट्राचा कालीज राहुलदा पाटील यांचा मथुर नक्की कोणासोबत, तर घोटकरांचा सर्जा, घोटकरांचं रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख मित्रांनो काही दिवस नंदी बसून होता, परंतु आता संपूर्ण तो विषय आता मिटला आहे. त्याच्यामुळे सर्जा देखील पाळण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्याच्या मैदानात मोठा धप्पा आपल्याला दिसू शकतो. मथुर आणि घोटसर्जा सोशल मीडियावरती या जोडीत चर्चा खूप आहे, परंतु ऑफिशियल पेजवरती किंवा अजून असा ओपनली हा पायरा मित्रांनो अजून तशी अपडेट आली नाही. भरपूर चॅनलवरती मित्रांनो अपडेट आहे की मथुर आणि घोटसर्जा पाळणार, तर मित्रांनो कदाचित हा जोड उद्या आपला पाळताना दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मावळ मुळशीकरांचा शंकर, ज्याने आगामी मैदानामध्ये 1 नंबर केला होता मित्रांनो, टॉप स्पीड आहे. मावळ मुळशीकरांचे शान शंकर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शॉट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर, जो पुन्हा एकदा मित्रांनो लयमध्ये आला आहे. कदमवाडी मैदानात मित्रांनो कड आली तरीसुद्धा कडेने सुंदर अशी लढत दिली होती. टॉप स्पीड आहे, आता पुन्हा एकदा त्याच जोशात आला आहे. सनी ड्रायव्हर असतील आणि संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली होती, मालकांनी मेहनत घेतली होती, त्याच्यामुळे कॉकटेल पुन्हा एकदा रुटीनला आला आहे. मावळ मुळशीकरांचा शंकर आणि पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतो. सुंदर अशी गती लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. पुढील मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट देतो. चालू सीझनमध्ये
सर्वात जास्त टॉपमध्ये पळणारा मुंबईचा शॉटगन मेहरबान या मैदानात पळणार का? तर मित्रांनो, आता मागच्या मैदानात देखील कदमवाडी मैदानामध्ये मल्हार 11-11 आणि मेहरबानने सेमीला कडेने पळून फायनलला कडेने पळून मित्रांनो 1 नंबर केला. चालू सीझनमध्ये टॉप पळतोय जोड, परंतु त्याच्यानंतर जी बाईट झाली होती त्याच्यामध्ये मालकांनी अपडेट दिलं की 26 तारखेला आपला मेहरबान पाळताना दिसू शकतो. तरीसुद्धा जर काही नियोजन झालं तर नक्कीच संध्याकाळपर्यंत मित्रांनो लाईव्ह लॉट्स नसतील त्याच्यामध्ये अपडेट भेटेलच. त्याच्यामुळे मित्रांनो मेहरबान आणि मल्हार देखील मला वाटते 26 तारखेच्याच मैदानात दिसेल, कारण आत्ताच मित्रांनो 1 नंबर केला आहे कदमवाडी मैदानामध्ये. संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये नंदीन चिट्टे निघाले तर नक्कीच अपडेट दिले दोन्ही नंदींबद्दल. त्याच्यानंतर पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा आहे चालू सीझनमध्ये पब्लिकचं भिताड म्हणून ज्याची ओळख अशा पाळेगावकरांचा बादल, जो मुंबई बिनजोडसुद्धा गाजवतो आणि घाटावरती सुद्धा तर चर्चेतला विषय आहे असा पाळेगावकरांचा बादल आणि संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 हा सुद्धा टॉप जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. यासुद्धा जोडीला जबरदस्त आणि टॉप गती लागेल मित्रांनो. टॉप गाडी पडेल. पाळेगाव आत्ताच झालेल्या मैदानामध्ये पाळेगावच्या बादलने मित्रांनो 2य क्रमांक केला होता सुलतानसोबत. काय जोडी पाळली होती मित्रांनो. मेहरबानला आणि मल्हारला चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत दिली होती या जोडीने. त्याच्यानंतर पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा आहे MM नानांचा राजा नक्की कोणासोबत, तर MM नानांचा राजा आणि उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा मथुरा फार्म यांचा राजा हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या या मैदान दिसू शकतो. यासुद्धा जोडीला जबरदस्त अशी गती लागेल आणि ताईसुद्धा टॉपचेच पायऱ्या करत असतात आणि मित्रांनो त्या पायऱ्यांना त्या नियोजनाला यश मिळून देतो तो असा राजा आणि नानांचा राजा ही जोडी आपला एकत्र येऊ शकते. त्याच्यानंतर निमगावकरांचा सावकार चालू सीझनमध्ये सर्वात जास्त मित्रांनो चर्चेतला विषय म्हणजे निमगावकरांचा सावकार आणि आबांचा पाखरे हा सुद्धा टॉप जोड आपला या मैदानामध्ये दिसू शकतो. मित्रांनो कदमवाडी मैदानामध्ये नंदी पाळले आहेत, परंतु हे सुद्धा निमसोड शितोळेनगरचं नामांकित मैदान आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मित्रांनो जरी गॅप कमी असले तरी मोठे नंदी आपल्या मैदान दिसू शकतात. त्याच्यानंतर पुढील आणि शेवटचा 100% फिक्स झालेला पायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर याचा संघर्ष चालू आहे. लवकरच हा संघर्ष संपेल आणि तसा मित्रांनो पायरा देखील केला आहे मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिनजोड गाजवणारा आणि घाटावरती सुद्धा जबरदस्त पाळणारा. चालू सीझनमध्ये मथुरनंतर जर कोण पब्लिकचं भिताड असेल असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन आणि बक्कासूर मित्रांनो या मैदानात एकत्र पाळणार आहे. कशी गती लागेल तुम्हीच सांगा कमेंट करून. आणि बक्कासूरसाठी निमसोड फाटी सर्वात लकी फाटी आहे. या फाटीचा बादशाह आहे सुनील मावरे सरकारसुद्धा सारखे बोलत असतात आणि त्यात मित्रांनो गाडी कडेने लागली, मधून लागली. नंदी पण तसाच आहे सोबत भुंगाडॉन आणि बक्कासूर जबरदस्त आणि टॉप जोडी पळेल. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. आणि कसा जोड पळेल बक्कासूर आणि भुंगाचा आणि मथुरा आणि घोटसरजा पळला तर तो सुद्धा जोड कसा पळेल नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.